आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम यांचा भाजपाला रामराम। सिंदखेडा मतदारसंघात वाजणार तुतारी। उद्या कामराज निकम यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता सिंदखेडा शहर या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते तथा आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज भाऊसाहेब निकम यांनी भाजपाला पक्षाला सोडचिठ्ठी केली असल्याने सिंदखेडा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे। कामराज भाऊसाहेब निकम हे आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक होते, तर गेल्या 32 वर्षानंतर कामराज भाऊसाहेब निकम यांनी आमदार जयकुमार रावल यांना रामराम ठोकला असल्याने सिंदखेडा मतदारसंघात अनेक चर्चांना उद्यान आले आहे, ज्यात नुकत्याच कामराज भाऊसाहेब निकम यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते शरदचंद्र पवार गटात प्रवेश करीत असल्याने दिनांक 20 जुलै 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत सदर पक्षप्रवेश होणार असून व दिनांक 22 जुलै 2024 रोजी सिंदखेडा येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असून येत्या काळात सिंदखेडा मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याचे यावेळेस संकेत दिसून येत असून या संदर्भात देखील या ठिकाणी मेळावा होणार असल्याचे सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत संदीपदादा बेळसे, नेते कामराज भाऊसाहेब निकम, अध्यक्ष जितेंद्र मराठे आदी सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। तर कामराज भाऊसाहेब निकम यांनी या पत्रकार परिषदेतून अनेक आरोप आमदार जयकुमार रावल यांच्यावर केले असून ज्यात प्रामुख्याने शेतकरी हिताचा कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर तसेच 100हून अधिक गावांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांनी केला असल्याचा आरोप देखील करण्यात आला। एकही शेती ओलिताखाली गेली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर पाणी पुरवठा योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा देखील आरोप कामराज भाऊसाहेब निकम यांनी केला आहे। कामराज भाऊसाहेब निकम यांना पक्ष सोडण्याचे कारण विचारले असता कामराज भाऊसाहेब निकम यांनी सांगितले की सदर अध्यक्षपदासाठी मला आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी ते पाळले नाही। या संदर्भात मी वेळोवेळी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांना देखील याबाबत तक्रार केल्या, परंतु याबाबत त्यांनी लक्ष न दिल्याने व अध्यक्षपदावर विराजमान होऊन गावांसाठी या 100हून अधिक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा इतर अनेक प्रश्न असो त्यासाठी मी अध्यक्षपदावर राहून काम केले असते, परंतु त्यांनी मला अध्यक्षपदी विराजमान केले नाही म्हणून नाराज झाल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर येत्या काळात महाविकास आघाडीचाच सिंदखेडा मतदारसंघात उमेदवार हा निवडून येईल व येणारे सरकार हे महाविकास आघाडीचेच असेल असे देखील यावेळेस पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले। सिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांनी अनेक दिवसांपासून दहशत पसरविण्याचे काम देखील करीत असल्याने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना ते थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात। मला देखील अशाच प्रकारे या ठिकाणी त्यांनी धमकी दिली असून मला व माझ्या मुलांना देखील जेलमध्ये टाकतील अशी धमकी देखील मला दिली असल्याचे यावेळेस कामराज भाऊसाहेब निकम यांनी पत्रकार परिषदेतून आमदार जयकुमार रावल यांच्यावर आरोप केला आहे। वतीने आपलं सगळ्यांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो। या पत्रकार परिषदेचं आयोजन कशासाठी केलेलं आहे, आपल्याकडे आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या दौऱ्याचा कागद मिळाला असेल, त्याच्यावरून आपल्याला कळलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षामध्ये निष्ठावंतांनी आपली निष्ठा व्यक्त केली आणि त्या निष्ठावंतांशी संवाद साधण्याकरता खऱ्या अर्थाने आदरणीय जयंतराव पाटील साहेब या दौऱ्याकरता येत आहेत आणि यातच भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुका
आणि त्या संदर्भात विचारविनिमय देखील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ते करणार आहे। या दौऱ्याच्या निमित्ताने पाटील साहेबांचा दौरा कसा असेल याची प्राथमिक माहिती आपल्याला या निमित्ताने मी देऊ इच्छितो। आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना शहाद्याहून शिंदखेड्याकडे 11:30 ते 12:30 वाजता या ठिकाणी ते पोहोचतील। 12:30 वाजता शिंदखेडा येथे विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि एका मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या आयोजनामध्ये आमचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय संदीपदादा बेडसे, कार्याध्यक्ष ललित वारोडे, कामराज भाऊसाहेब, विठ्ठलसिंग अण्णा, सर्व पदाधिकारी या नियोजनामध्ये आहेत। आणि त्यानंतर धुळे, शिरपूर, साक्री, धुळे ग्रामीण या मतदारसंघांचा आढावा घेण्याकरता धुळ्याला 3 ते 5 या वेळेमध्ये प्रदेशाध्यक्ष साहेब आम्हाला धुळ्याला वेळ देतील। शिंदखेड्याच्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने हा कार्यक्रम होईल आणि कसा होईल याची सविस्तर माहिती या ठिकाणी उपस्थित असलेले संदीपदादा बेडसे आपल्याला सविस्तरपणे देतील। मी त्यांना विनंती करेल की प्रिंट मीडियाचे सगळे पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव, तसे आमच्या शिंदखेडा तालुका आणि दोंडेच्या शहरातील परिसरातील सगळे पत्रकार बांधव आणि प्रिंट मीडियाचे बांधवांनो, खरं तर ही पत्रकार परिषद आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या दौऱ्यानिमित्त आणि त्यासोबतच गेले 30 वर्ष भाजपा पक्षात गडीवरील जयकुमार रावलांच्या सोबत काम केलेले कामराज भाऊसाहेब म्हणून तुम्हाला परिचित असलेले, पण आज मी त्यांचं नामकरण, खरोखर त्यांचं नाव तुम्हाला जास्त लोकांना माहिती नसेल, दिगंबर भाऊसाहेब निकम यांच्या प्रवेशाने होतोय। आणि या 22 तारखेला एक चांगलं सुराज्य या शिंदखेडा मतदारसंघात आणण्यासाठी कामराज ज्यांनी कामं केले आणि त्यांच्या कामाच्या जीवावर ज्या जयकुमार रावांनी राज केलं, असे कामराज भाऊसाहेब आपल्या कामाची कात तिथं टाकून श्रीपाद वल्लभ दिगंबर महाराजाच्या रूपाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत। त्यांचं मनपूर्वक सगळ्यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो। इथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बसलेले आहेत, तालुक्यातील सगळे ज्येष्ठ पदाधिकारी बसलेले आहेत। येत्या 22 तारखेला भाऊसाहेबांचा आणि भाऊसाहेबांसोबत भाजपामध्ये काम केलेले विविध पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच, आजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीतील चेअरमन, सभासद, इतर सगळे पदाधिकारी कार्यकर्ते खऱ्या अर्थाने त्यांच्या जुलमी जाचाला कंटाळून ज्या आपले जाणता राजा आदरणीय राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत। भाऊसाहेबांचा प्रवेश सोहळा हा मोठ्या दिमाखाने तर याच स्थळावरती 22 तारखेला पार पडणार आहे, परंतु त्याआधी उद्या 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता पिंपरी चिंचवड पुणे येथे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील इतर पक्षांचे पदाधिकारी, मोठे नेत्यांचा प्रवेश सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत पुण्याला पिंपरी चिंचवडला होणार आहे। त्यांच्याकडनं पक्षाकडनंही काल मला फोन आला होता, त्यांच्याकडनं आमंत्रण आहे। 22चा कार्यक्रम इथं करूच, परंतु भाऊसाहेबांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून भाजपामध्ये विविध प्रकारची पदं बघून एक चांगल्या पद्धतीने संघटन कौशल्य राबवलं, संघटना चांगली बांधलेली आहे। त्यांचाही या पक्षामध्ये मान सन्मान राखला जाऊन उद्या पिंपरी चिंचवडला आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते प्रवेश होणार आहे। तो प्रवेश सोहळा झाल्यानंतर लगेच 22 तारखेला जयंत पाटील साहेब इथे येणार आहेत। तो कार्यक्रम निश्चितच चांगला होईल। आपल्याला एकच सांगायचं आहे, आतापर्यंत केलेली गेल्या 2014ला या विधानसभा निवडणुकीत मी शिंदखेड्यात उभा राहिलो। 14च्या आधीपासूनच कामराज भाऊंवरती माझा डोळा होता, तसेच आधीपासून मित्र, सुपरिचित आणि नात्यागोत्यातले, परंतु गेले 10 वर्ष मी त्यांचा एक अभ्यास केला। लोकांना वाटायचं, बऱ्याच माझ्यावरती टीका टिप्पण्या पण झाल्या की 10 जण कामराज भाऊचे साठलोट हे काय त्याचं आहे, परंतु मी वैयक्तिक त्यांच्या जयकुमार रावलांच्या विरोधात लढत असताना त्यांना कधीही त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन कधी असं मला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही। आणि तशीच भूमिका या पुढील काळात सुद्धा भाऊसाहेब, ज्याने त्यांचा म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये यांनी केलेलं काम त्याची त्यांनी दखल घेतली नाही, त्यांनी त्यांचा वापर करून घेतला
त्यांना धडा शिकवण्यासाठी भाऊसाहेबांनी एक चांगलं आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं एक जाणतं नेतृत्व त्यांची निवड केलेली आहे. आणि या तुतारी वाजवणारा माणूस अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. निश्चितच इथून एक चांगली विजयाची तुतारी या शिंदखेडा मतदारसंघात फुकली जाईल. आणि 2-4 पत्रकार बांधवांनी गप्पा करताना अनौपचारिक सांगितलं की हा शिंदखेडा पॅटर्न राज्यभर राबवला जाईल आणि येत्या काळात नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन होईल अशी मला आशा आहे. पुनश्च एकदा आपण सगळे इथं आलात त्या निमित्ताने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझी विनंती आहे, कामराज भाऊसाहेब प्रवेश करणारे त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करावं. त्यानंतर आपले कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण काही विचारू शकतो. सुरुवातीला आलेले सगळे पत्रकार बांधव, आजच्या पत्रकार परिषदेला धुळे जिल्ह्यातील सगळेच पत्रकार बांधव, म्हणजे पत्रकारितेमध्ये जे जे काय वापरलं जातं, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, जे जे काय मीडिया आहेत, सगळे मीडिया आज इथं हजर झाले, त्याबद्दल त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागत करतो. आजच्या बैठकीला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मराठेजी, आदरणीय संदीप दादा, कार्याध्यक्ष ललित भाऊ वारुडे, ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग अण्णा, महिलांच्या जिल्हाध्यक्ष उषाताई, पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर, सगळे पदाधिकारी, माझ्यासोबत आलेले भारतीय जनता पार्टीचे बाकीचे पदाधिकारी, मित्रांनो, भारतीय जनता पार्टीमध्ये 32 वर्ष एखादा माणूस जेव्हा काम करतो तर त्याची निष्ठा किती व्यवस्थितशीर असेल, निष्ठा किती मोठी त्या पक्षाप्रती असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. परंतु गेल्या दीड वर्षापासून पक्षाच्या नेत्यांनी मी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही. एखादा कार्यकर्ता 32 वर्ष त्या पार्टीसाठी काम करतो आणि पार्टीला जेव्हा सुगीचे दिवस येतात, पार्टीच्या लोकांनी मला दिलेला शब्द असतो आणि तो शब्द पाळला जात नाही, तर पत्रकार बंधूंनो, मी अजून किती निष्ठा ठेवली पाहिजे. दररोज जर एखाद्या माणसाचा जर तुम्ही गळा दाबत असाल तर शेवटी तो त्याची ताकद वापरून त्याचा गळा मोकळा करून कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि ते काम मित्रांनो मी केलेलं आहे. 20 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व हे करत आहे. अण्णा बसले तिथं. सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, एका विशिष्ट गावासाठी नारे तर मोठे मोठे. तुम्ही म्हणणार की नारे द्याल तर तुम्ही बी होतो, मी बी होतो, खरी गोष्ट आहे. दादा, तापेवर सगळे लिफ्ट आहेत. सगळे लिफ्ट स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटलांनी तयार केलेले आहेत. एक छदाम पैसा आला नाही. 1 एकरभर जमीन ओलिताखाली या माणसाने आणली नाही. आणि नारा मोठा आहे, शिक्षण, सिंचन आणि उद्योग. जमिनीच्या दुसऱ्याच्या गेल्या. आता काय, जेव्हा आपण विधानसभेला जाऊ तेव्हा बाकीचं बोलणार आहे आपण सगळं. हे सगळा पर्दा फाश होईल. 100 गावांना प्यायला पाणी नाही. पत्रकारांना मी फार जबाबदारीने बोलतोय. यांनी 20 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, एकदा मंत्री राहिले. 100 गावांना प्यायला पाणी नाही मित्रांनो. संदीप दादांना माहिती आहे, फसवी योजना ही झालेली वॉटर ग्रीड, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी वॉटर ग्रीड चालू, इथे 225 कोटीची. 2-2 गावांची पाणी योजना चालू होत नाही, तशी 85 गावांची पाणी योजना कशी चालू होईल. अशा या फसवा योजना हे मृगजळ दाखवून विकास विकास विकास, काय विकास नाही मित्रांनो या मतदारसंघाचा. तुम्हाला माहित नाही किती तरुण इथं बेरोजगार फिरतायत. आम्ही सगळं विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सगळ्यांचा ओहापोह होणार आहे. मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यावर न्याय करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विविध लोकांना, विविध शेतकऱ्यांना असेल, तरुणांना असेल, न्याय देण्यासाठी मला पक्षात प्रवेश देतात. माझा उद्या 4 वाजता
पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे प्रवेश होणार आहे. मी पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानतो. जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे सरचिटणीस संदीप दादा असतील, सगळ्यांचे आभार मानतो की ते उद्या मला प्रवेश देणार आहेत. आणि मी उद्या 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. एवढं माझ्याकडून सांगतो. धन्यवाद. काय पूर्ण झाली नाही माझी. मला जे शब्द दिला होता, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद तुम्हाला देणार, 1दा 2दा 3दा हुलकावणी दिली. धुळे तालुक्याला 1दा नाही 2दा अध्यक्षपद दिलं, पण शिंदखेडा तालुक्याला अध्यक्षपद घेतलं नाही, कारण कामराज निकम तिथं दावेदार होता म्हणून अध्यक्षपद शब्द नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीचा शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा आमदार इथून प्रचंड मतांनी निवडून येणार, याच्यासाठी मी काम करतो. भाऊसाहेब आमदार एक इथे निवडणुका लढणार आहे. पारंपरिक पद्धतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा आहे. पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील त्यावरती आम्ही सगळे काम करणार. भाऊसाहेब आल्याने महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढली आहे. या मतदारसंघामध्ये भाऊसाहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. या तालुक्यामध्ये जयकुमार रावलांचा सामान्य जनतेला प्रचंड त्रास आहे. खोटे गुन्हे दाखल करणं, खोट्या तक्रारी करणं, गावागावात भांगडी लावणं, जातीपातीमध्ये भांगडी लावणं. त्याच्यासोबत भाऊसाहेबांनी 2 वाक्य बोललेत. भाऊसाहेबांनी त्याच्यासोबत केलेलं काम, भाऊसाहेबांनी सांगितलं की 100 गावांना प्यायला पाणी नाही, फसवी योजना आहे. तर भाऊसाहेब थोडं बोलताना सांगतो, ही योजना मंजूर करणारा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मीच योजना मंजूर केलेली आहे. परंतु भाऊसाहेब फसवी का म्हटले तेही तुम्हाला सांगतो. ही योजना मंजूर करताना आपण 2.5 वर्ष कोरोनाचा खटाटोप केला. रावळांनी याच्या आधी केली नाही, भाऊसाहेब तिथं काम केलेलं आहे. योजना आपण मंजूर केली, 304 कोटीची योजना इथं मंजूर केली. परंतु सगळे कागदपत्र आपण केलं तर सरकार पडलं, शिंदे सरकार आलं आणि वर्क ऑर्डर कार्यारंभ आधीच त्या काळात देण्यात आला. परंतु त्याच्यानंतर रावळांनी फक्त टक्केवारी गोळा केली आणि जी योजना गावागावात पाणी पोहोचलं पाहिजे, आम्ही ज्या पद्धतीने पाठपुरावा करून केलं, गावात पाईपलाईन टाकायचं काम केलं, रायझिंग मेनचं काम राहिलेलं आहे. भाऊसाहेबांना चांगला कल्पना आहे. आम्ही येत्या काळात, पुढील काळात निश्चितच सरकार बदलणार आहे. या सगळ्या योजनेची चौकशी लावू, ती कामं करू. दुसरी, उपसा सिंचन बद्दल भाऊसाहेब बोललेत. 22 उपसा सिंचन योजना शिंदखेडा तालुक्यातील 8, नंदुरबार जिल्ह्यातील 14 अशा 22 उपसा सिंचन योजना पी.के. अण्णा पाटलांनी त्यांनी मंजूर केल्या. त्या वर्षानुवर्षे या योजना प्रलंबित होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना आपण त्यांच्याशी पाठपुरावा करून 115 कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी करून आणली. ते आपल्याच काळात त्यावेळेस झालं. भाऊसाहेब सांगण्याचा उद्देश असा आहे, रावळांसोबत त्यांनी जरी काम केलं, रावळांनी मंत्री राहून, आमदार राहून या मतदारसंघासाठी शेतकऱ्याला शेतात पाणी पोहोचण्यासाठी, लोकांना प्यायला पाणी पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. ही योजना सुद्धा आता ते काही गोष्टींचा कार्यारंभ काही दिलेले आहेत. भाऊसाहेबांवर निश्चितच आम्ही त्या सगळ्या कसा त्याचा पाठपुरावा होतोय. त्याच्यामुळे आपल्या 8 उपसा सिंचन शिंदखेड्यामधील योजनांमुळे या तापी काठावरील 22 गावांना साधारण 11,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि 22 गावातील 3700 शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. तर या योजनेचा मी सखोल अभ्यास करून ती मंजूर केलेला आहे. येत्या काळात निश्चितच अतुलजी आपण आल्यामुळे, या भाऊसाहेब आल्यामुळे हे महाविकास आघाडी आमची मजबूत होणार आहे. अशा पार्टीत कसं काय काम करणार? मी शेतकऱ्याचा पुत्र आहे भाऊ. शेतकऱ्यांसाठी आज नाही तो उद्या होईल, आज नाही तो उद्या होईल. नुसता विकास 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 विकासला आम्ही पाहतच राहिलो. कुठं सापडेल, कुठं सापडला नाही तो विकास. म्हणजे नाराजी तुमची, स्वतःचा विकास मात्र मोठा झाला. जयकुमारांची नाराजी की सरकारची नाराजी? आणि जयकुमार रावल दोघांविषयी भाऊसाहेब जर अध्यक्षपद दिले असते तर आता त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही माझ्या कामाची हातोटी पाहिलेली, तुम्ही माझ्या कॅबिनला आलेले, मी काम करू शकलो असतो, या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो असतो, या लिफ्ट चालू करू शकलो असतो. परंतु याचा पाठपुरावाच कोणी केला आणि यांना चालूच करायचं नाही. अध्यक्षपद मिळालं नाही याची खंत नाही, त्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून जो विकास रखडला त्याची खंत आहे. तालुक्याला मिळाला 32 वर्षांना आमदार नव्हते आणि आमदार नव्हते, पण मंत्री पण होते ना ते. ती जबाबदारी दिली ती पार करणाऱ्या पक्षाने प्रचार करायला लावला, उमेदवारी दिली, पोस्टर लावायला लावले, झेंडे बांधायला लावले, तेच काम करणार. विधानसभेचं तिकीट मी मागितलं नाही अजून.
मी पक्षात प्रवेश करतोय, पक्षाचं काम करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून राहिलेला जो विकास आहे, शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय असेल, या तालुक्याला पिण्याचा पाण्याचा विषय असेल, हा सगळं पूर्ण करणार आहे. कारण पुढच्या काळात हेच सरकार येणार आहे महाविकास आघाडीचं. किती पदाधिकारी त्यांचा विषय काय सगळं उद्या 4 वाजता तुम्हाला समजेल. इथले कार्यकर्ते प्रचंड दहशतीत आहेत, कारण आम्ही इतक्या दिवसापासून पाहतोय ती दहशत कशी निर्माण केली जाते हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून येणाऱ्या काळात उद्या तर प्रवेश होतील भरपूर, पण येणाऱ्या काळात 1, 2, 3 टप्प्यात काही प्रवेश आम्ही इथं ठेवलेले आहेत. कारण इथं मोठा कार्यक्रम आहे 22 तारखेला, प्रदेशाध्यक्ष आदरणीय पाटील साहेब येत आहेत, त्यावेळेस इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे. काही माझे प्रवेश आता उद्या तिकडे होणार, पक्ष नाही बदलणार. आम्ही एक त्याच्याबद्दल बोलतो, मी पण बोललो, त्यांनी सांगितलं पूर्ण करू. पक्ष वरिष्ठ लोक निर्णय घेतील. इथली लढाई जयकुमार रावलांना सत्तेवरनं पदावरनं घालवण्यासाठी, जनतेला न्याय देण्यासाठी आमची एकत्रित लढाई आहे. दुसरा विषय, 2 मिनिटं थांबा प्लीज, एवढंच तुम्ही विचारा, मला पूर्ण करू द्या त्याचं फक्त. दुसरा विषय, तुम्ही जे म्हणता त्यांना न्याय दिल्याने तुम्ही काय करणार? पक्षाने कुठेही काम करताना सगळे आम्ही एकत्रित आलोय. जयकुमार रावलांचा या मतदारसंघावर असलेला दबाव, जनतेवर होत असलेला अन्याय हा दूर करण्यासाठी आलोय. न्याय न मिळण्याचं शेवटी वरिष्ठ ठरवतील. आम्ही संघर्ष करतो, लढतोय किती वर्ष. बाकीचे प्रश्न विधानसभेत मांडले तर मग ते कोणत्या विधानसभेत मांडला असं बोललो. बाकी प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीत मांडू. बाकीचे जे विषय आहेत, शिंदखेडा मतदारसंघामध्ये रोज तुमच्यावर होणार नाही का? माझ्यावर होणार आहे, मी तुम्हाला लिहून देतो. माझ्यावर होणार आहे, माझ्या मुलांवर होणार आहे. काय कोण कुठल्या आम्ही म्हणजे जेलमध्ये जाणार आहे, काही नाही, काहीच गुन्हा नाही. परवा ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब देशमुख यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. अरे 82-83 वर्षाच्या माणसावर पोस्को लावण्यात आला. त्यांना चालता येत नाही, त्यांना काठीचा आधार आहे, त्यांच्यावर पोस्को लावण्यात आला. पोस्को म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. महिला बसल्या तिथं, उद्या आमच्यावर केस होणार आहे. असं असताना तुम्ही एवढे दिवस सण काय जास्त झालं, राजकारण चाललं. दुसरा 5 वर्ष थोडं बरं चाललं. या 5 वर्षात भयानक दादा किती आवाज काढला, दाबा. विकास आणि विरोध दोघी हो, दोघी. विकास झालाच नाही सर, इथं विरोध करणार. भाऊसाहेब आपल्यासोबत जे काय दिसेल तुम्हाला उद्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल. नाही तर जे येतील त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल रात्रभरमध्ये. पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचा संवाद दौरा आहे. पाहिजे. त्यांच्या समोर मला शब्द देण्यात आला होता की पुढचा अध्यक्ष तुम्हीच होणार, तुमच्या मिसेस होणार, आणि मुंबईहून येता मी अध्यक्षवरून खाली होतो. त्यांच्या समोर झालेला विषय. त्याच्यानंतर मी तक्रार केली, पुढच्या वेळेस बघू, तोपर्यंत पिरियड संपतो. दादा तुम्हाला प्रश्न, पक्षामध्ये असताना गेल्या 2-3 वर्षामध्ये बघतायत, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांचं वारेमाप पक्ष वाढलेत, वारेमाप पक्ष फुटलेले आहेत. कधी विचार केला नव्हता असे पक्ष फुटलेत. कोणी काय पक्ष बदलले ते माहिती नाहीत. परंतु हे सगळी चर्चा करताना जुने कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, जे आम्ही भाऊसाहेब आणि सगळी मंडळी भाजपमध्ये असताना गाव पातळीवरती असू दे काय असू दे, आमचे लोक त्यांच्याशी ग्रामपंचायत लढले, पंचायत समिती लढले, जिल्हा परिषद लढले. जुन्या निष्ठावांना सांभाळणं आणि येणाऱ्या नवीनांचं परत स्वागत करून त्यांना आपलंसं करून घेणं, याच्यासाठी थोडा वेळ गेला. जयंत पाटील साहेबांसोबत एकत्रित आमची बैठक झाली. अध्यक्षांनी त्यांना सरळ विचारलं. ते म्हटले माझी कुठली अट नाही साहेब, आम्हाला एकत्रित जाऊन त्याला पाडायचं आहे. हा मतदारसंघ बघितला तर साहजिक आहे, 3 टर्म शिंदखेडा मतदारसंघाचा आमदार आणि त्याच्या आधीची 1 टर्म शहादा दोंडाईच्याचा आमदार आणि 4 टर्म आमदार जिल्ह्यातलं मागच्या वेळेस आलेलं हे प्राबल्य तिथं या मतदारसंघात दिसत होतं. आणि गेल्या मागच्या 2-3 वर्ष बघतोय भाजपमध्ये कधीच कोणी फुटलं नाही. राष्ट्रवादीला तिकडे गेले, काँग्रेसवाले गेले, सगळे गेले, परंतु यांच्या रूपाने एक सुरुंग लागलं. तुम्हाला मगाशी बोललो, याच्याबद्दल पक्ष जो निर्णय घेईल आम्हाला सगळ्याला मान्य असेल. तर आमची लढाई इथल्या जनतेच्या भल्यासाठी आहे, रावळांना गाडण्यासाठी आहे. इमानीत बरे गेलो,
तर पवार साहेबांनी मला 18ला उभं केलं शिक्षक मतदारसंघात. तोही म्हटलं आपला शिंदखेडा येतो म्हणून 5 जिल्ह्याच्या ज्यात तिथं 5,900 मतांनी पराभव झाला. पुन्हा 19ला उभं केलं तेव्हा कोण होतं, कशी निवडणूक लढलो सगळ्यांना माहिती आहे. परंतु स्वभावामुळे मला सॉफ्ट टार्गेट, मला टार्गेट करायचं काय असतं. आणि तुम्ही जे म्हणतात मधल्या काळात मी खरंच माझ्या वैयक्तिक काही अडचणीमुळे, कारण माझ्या 3 निवडणुका डोक्यावरती झालेला कर्जाचा बोजा, नाहीतर पैशाशिवाय काहीच होत नाही, त्याच्याशिवाय शहाणपण नसतं. मलाही 2 मुली आहेत, पत्नी आहे, घरदार आहे. हे सगळं सांभाळत असताना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी भाऊसाहेबांना माहिती आहे 304 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना, 115 कोटीच्या उपसा सिंचन योजनांचे प्रमाण, विविध प्रकारच्या पाणंद रस्ते, ग्रामविकासमध्ये रस्ते, अशा 550 कोटीची कामं मी आणले. ते कामानंतर सरकार आमचं पडलं म्हणून ते गेलं. परंतु सरकार पडल्यानंतर सुद्धा अजितदादांबरोबर माझे सलोख्याचे संबंध असून मी गेलो नाही. पवार साहेबांसह अडचणीत असून सुद्धा स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी मी गेलो नाही. मार्केट कमिटीची निवडणूक झाली, तिथं मी महाविकास आघाडीबरोबर प्रचारात होतो, लोकसभेला होतो, सगळीकडे होतो. थोडाफार संपर्क झाला असेल, कोणाच्या सुखदुःखात जाता नसेल, माझ्या वैयक्तिक अडचणी होत्या, तर मी वैयक्तिक प्रत्येकाशी फोन करून मी त्यांची माफी मागितली, सगळं केलंय. माझं कार्य तर सुरू आहे. जो कोणी टीका टिप्पणी, राजकारणात येताना समाजकारणात टीका टिप्पणी तोच आहे, पण मला त्याच्यावरती कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. माझं इथं राहायला आलो तुमच्या इथं तेव्हाच सांगितलं होतं, माझं पुढचं सगळं आता इथूनच आपली आरती उठणार आहे. त्याच्यामुळे अशा कोणाच्या टीकेला मी करत नाही. पुढचं ठरलं तर कामराज भाऊसाहेब जो निर्णय देईल आम्ही इमाने भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारून आमच्या तोडफोड करायचे काम करू नका. आता आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही 4-5 उमेदवार घेतायत. आताच्या घडीला 12 उमेदवार तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये जो कोणी एक उमेदवार राहील राष्ट्रवादीत आले तर काय, रावल हे 2014 पासून राष्ट्रवादीच्या नेत्यांना हुलकावण्यात येत आहे प्रवेशाच्या. तुम्हाला माहिती नसेल, 14च्या आधी जेव्हा मी उमेदवारी करायला आलो तेव्हा आमच्या कानावरती होतं. भाऊसाहेब माहिती नाही, पण मला माहिती होतं. राजेश टोपेंकडे जायचं, फॅक्ट आहे, मी मंत्रालयात तेव्हा होतो. टोपे साहेबांकडे जाऊन कॉलेज मिळवायचं, मी तुमच्याकडे येतोय, हे मला अजितदादांनी तेव्हा स्वतः सांगितलं. रावल 1 नंबरचे खोटारडे, 1 नंबरचे लबाड आहेत. ते काहीतरी आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतात आणि ते सत्यता असल्यामुळे तुम्हाला आपल्या सगळ्या लोकांना ऐकायची आपल्याला सवय होऊन गेलेली आहे का त्याचं बोललं तूच खरं, राजा बोले तशी प्रजा चले. आता वेळ तशी येणार नाही. आता मला राजाचा रंक करायचा आहे, त्याला हे सगळे खोटारडे धंदे बंद करायचे आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जर अफवा असतील, शरद पवार साहेब त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेणार नाहीत, हे मी तुम्हाला आज लिहून देतो. हो, तुमचा चांगला प्रश्न आहे. माझा मला विचार त्याच्याविरुद्ध मी उमेदवार होतो विरुद्ध, आणि हा प्रश्न तुमच्याकडे जो आलाय कानावरती, हा गडीवरनच आलेला आहे, पेरण्यात आलेला प्रश्न आहे तालुक्यामध्ये. तुझं बोलू द्या, तुम्ही नाही बोलले. ही सोशल मीडियावर आलेली चर्चा आहे. आता त्यांनी काय केलं आहे का, 19 पत्रकार बंधूंनी जो प्रश्न विचारला मी त्याला उत्तर देतो दादा. कामराज निकम 32 वर्षाच्या राजकीय इतिहासात, माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच पक्ष बदलला. 32 वर्षात मी पहिल्यांदाच पक्ष बदलवतोय, तर याचा अर्थ तुम्ही समजून घे माझी प्रामाणिकता किती. अगदी 12-13 महिन्यापासून माझा गळा घोटण्याचा प्रयत्न चालू होता, तरी मी पक्ष सोडला नाही. लक्षात ठेवा तुम्ही, पक्ष चांगला नाही आणि माणूस चांगला नाही. मी प्रयत्न करत होतो, परंतु तुम्ही जी शंका विचारली त्याला मी उत्तर देतोय. माझ्या आयुष्यात असं होणार नाही. मी ज्याचं काम करेल त्याचं प्रामाणिक करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडा बांधायला लावला तरी झेंडा बांधेल. तुम्हाला माहित नाही, दोंडाच्या नगरपालिकेच्या पहिल्या इलेक्शन मध्ये 2002 किंवा 3चं इलेक्शन असेल, जयकुमार रावल साहेब चालू झाले होते कॉलेजमध्ये, पहिलाच फॉर्म भरला होता त्यांनी इलेक्शनचा. त्यावेळेस पहिलं भाषण मी करायचो, दुसरं सुदाम तात्या करायचे, तिसरं सरकार साहेब रावल करायचे आणि सभा संपून जायची. त्यावेळी 23 पैकी 21 नगरसेवक आम्ही निवडून आणले होते अपक्ष. ही आमची प्रामाणिकता आहे. त्यांनी असंही सांगितलं शाळामध्ये नव्हती, शाळा आमच्या बाप जात्याची होती, ग्रँटेड युनिट त्यांना फुकटात दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, पण असं शाळा आमची होती. हा, ही जी सुधारक विद्यार्थी संस्थेचे बामण्या हायस्कूल आहे, ते शिक्षण प्रसारक मंडळ बामण्याचं युनिट होतं.
एकच युनिट होतं आमच्या गावाचं, आमची मालकी होती. ते ग्रँटेड युनिट आमच्या गावकऱ्यांकडनं चाललं नाही म्हणून मी त्यांना ग्रँटेड युनिट दिलेलं. त्यांनी मला नोकरी दिली नाही, मी त्यांना शाळा दिलेली. करत असताना याचं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण होत करत असताना सगळ्या पत्रकारांना माहितीये या मतदारसंघात बदल आठवडे, येणाऱ्या विधानसभेत बदल होणारच आहेत. फक्त भिका पाटीलने सांगितलं तसं होऊ नये, त्यांनी राष्ट्रवादीत येऊ नये एवढीच माझी विनंती. नाही तर इथं बदल होणार आहे. लोक झालेलं आहे विधानसभेत. राष्ट्रवादी एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. या पक्षाबरोबर निष्ठा राहून 32 या पक्ष सेवा केली, जनतेची सेवा केली. परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वर्षात शिंदखेडा तालुका किंवा शिंदखेडा मतदारसंघात स्वतः विकास करून जनतेचा थांबवला, या संघाचा थांबवला आणि त्याला कंटाळा मी 4 वेळा राष्ट्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या करतोय. त्यांना सूचना करून विनंती करू की शेतकऱ्यांनी काम झालं, सिंचनाचं काम झालं पाहिजे, तालुक्याच्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे. परंतु सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा येईल एकच त्यांच्या मनी असते. त्याला काढून त्याचा संघ विकास मी त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेतला. 100% सत्य. मित्रांनो, सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर, काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी काम त्यांच्यात होत होतो आणि ते मला नेहमी होतं की हे झाले पाहिजे, झाला गेल. त्यांचा आवाज मध्ये टाकून त्या आवाज दाबण्यात नेहमी होत होता. ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं त्या काळात ते माझी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे. असो, परंतु आवाज कोणी दाबणे हा प्रयत्न माझा नेहमी राहील. विकास झालाच नाही. मी पत्रकार परिषदेला की गावांना आज पाणी नाही, सिंचन या मतदारसंघात शून्य सिंचन आणि कसला विकास. लिमिटेड क्षेत्र आहे, ज्याचा विकास झाला. उद्योग आणायचा असेल तो त्यांचा स्वतःपुरता उद्योग आणला. इकडं शेतकऱ्यांच्या शेतीला कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन स्वतःचा उद्योग वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे मी दररोज पाहतो.